दरम्यान आरक्षणावरून आता मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरेंमध्ये झुंपली आहे। राज ठाकरे हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर मोठे झाल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। राज ठाकरे एसीत बसतात, त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज वाटत नसल्याचा टोला जरांगेंनी लगावला। आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं। राज ठाकरेंनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचा पुनरुच्चार केलाय। महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली माथी भडकवण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे। गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज असल्याचं मनोज जरांगेंनी ठासून सांगितलंय। राज ठाकरे मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष विरोध करतायत, पण राज ठाकरेंना जे वैभव मिळालं ते गोरगरिबांच्या जीवावर मिळाल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला। एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत कशी कळणार असा सवाल जरांगे पाटलांनी केलाय। ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे। जे त्यांना वैभव मिळालं गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालं आणि श्रीमंताला एसीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही कळणार। ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे। राज ठाकरेंनी आर्थिक आरक्षणाचा पुरस्कार केला। राज ठाकरेंनी महाराष्ट्राची सामाजिक बाजू समजून न घेताच आरक्षणाबाबत स्वतःचं मत मांडलंय। आर्थिक निकषांवर आरक्षण दिल्यास सामाजिक पातळीवर पुन्हा विषमता तीव्र होईल अशी भीती व्यक्त केली जाते। एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या आरक्षणाच्या चौकटीलाही मोठा धक्का बसणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।